च्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जे काही फोन आलेले आहेत त्यांचे वय जे आहे ते वाढतं वय पाहायला मिळते आणि अशामध्ये जेव्हा लग्न ठरत नाही त्यावेळेला ती व्यक्ती हताश व्हायला सुरुवात होते, कुठेतरी निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते. अशा सगळ्या व्यक्तींना आपण काय सल्ला द्याल? येस, एक्झॅक्टली. बघा, आता नॉर्मली कॉमन कंडिशन काय झालेलं आहे, वयाचं 25 वर्ष लग्नाचं नाहीच आहे असं डोक्यात सगळ्यांच्या आलेलं झालेलं आहे. नॉर्मली 25 म्हणजे जस्ट दे आर गोइंग टू सेट, आता जस्ट सेट व्हायला लागले त्याची लाईफमध्ये. 26-27 मुलं बघायला चालू करायला हरकत नाही. मुलांचं जर 28-29 झालेलं आहे. यामुळे काय झालेलं आहे, सेटिंग होणे, स्वतःचं घर होणे, हे होणे ते होणे, प्रायोरिटी लेट झालेलं आहे. अशा वेळेला लग्न ठरत नाही. आता यासाठी वेगळ्या गोष्टी पण जबाबदार आहेत. पूर्वीचं कसं एकत्रित कुटुंब पद्धती होती, एकत्रच राहायची. त्यानंतर ते लग्नाचं डिसिजन जे आहे ते घरातला मेन पुरुष लवकरच घ्यायचा, वयाच्या 14-15 वर्ष दरम्यानच्या काळात चालू करायचं. स्वतः त्यांचे बिझनेस असायचे. आता लग्न करून आहे त्या बिझनेसमध्ये कंटिन्युटी करायची, मुली बघायला सुरुवात करायचं. म्हणजे तो जो घरातला माहोल होता तो 15 वर्ष झालं की लगेच लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मुवमेंट. मग 22-23 वर्ष लग्न होऊनच जायचं. बरोबर. अजून जर जैन लोक बघतो आम्ही, माझ्याकडे क्लायंट 21-22 त्या दरम्यानच्या काळात त्याचं टार्गेट असतं की लग्न तेव्हा करून टाकलं की पुढच्या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचं मुवमेंट सगळी चालू होते. म्हणजे एक तर प्रोग्रेस पण तुमचा या वयात लग्न 21, आपण कायद्यानं तर मान्यता दिलेली आहे 21 वर्षांचं लग्न करायला. आणि प्रॅक्टिकली पण लवकर लग्न केलं तर फायदा पण काय होतो की तुम्हाला सगळं आयुष्य पुढं सेट होऊन जातं. म्हणजे मुलं बाळा लवकर होऊन जातात, ते सेट होऊन जातात. मग तुमच्या हातात तुमची मुलं पण येतात वेळेवर. तुमचे 50 क्रॉस करण्यावर तुमची मुलं जर 20-22 वर्षाची असतील, 25 वर्षाची असतील तुमची मुलं, की अल्टिमेटली पुढचा भार सांभाळा ते उपयुक्त होतात. म्हणजे व्यापारी दृष्टिकोनात जर आपण जे आज बघितलं अनेक ह्याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये 20-22 वर्षात लग्न करून टाकतात. मग त्यानंतर फ्रस्ट्रेशन किंवा नंतर लग्न ठरायचा ना प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम काही येतच नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये भारत हा सगळ्यात पॉईंट मरत ते त्याच पॉईंटवर होतो की भारत हा सगळ्यात तो देशामध्ये जो व्यावसायिक देश होता. व्यावसायिक देशाची प्रगती याचमुळे व्हायची की या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली ते मुलांना इन्व्हॉल्व करून ठेवून टाकायचे आणि ताबडतोब पुढचा बिझनेस त्यांचा झपाट्याने वाढायचा. प्रश्न आताचाही हा जो हताश होण्याचा पॉईंट येतो, तो हताश होण्याची ॲब्सोल्युटली काय आवश्यकता नाही. बघा, वी आर लाईक अ डॉक्टर, आम्ही डॉक्टर असल्यावर काय आहे, एखादा जर क्लायंट जर रुग्ण आला तर डॉक्टर काय म्हणतो, हां काय फ्लू आहे, ठीक आहे 3 दिवस गोळ्या लिहून घे, तर 3 दिवस लागणार त्या फ्लू जायला, जाईल. टायफॉइड आहे म्हणल्यानंतर 15 दिवस जाईल. आता कॅन्सर आहे म्हणल्यानंतर यू कांट एक्सपेक्ट ना की कॅन्सर जरी ब्लड कॅन्सर झाला तर त्याला तापच येतो पहिल्यांदा, त्याला कळतच नाही ताप कशामुळे आला आहे. महिना 1.5 महिना किंवा खूप जो माणूस म्हणतो की रक्ताचा तपास करा मग लगेच कळत, तोपर्यंत त्याला काय कळतच नाही, तोपर्यंत थर्ड स्टेज गाठलेली असते. ओके, लग्नाचं पण असं होतं. तुमच्या लग्नामध्ये असा जर काय सिव्हिअर प्रॉब्लेम, यांच्या पत्रिका आता काय लोकांच्या बघितला सिव्हिअर प्रॉब्लेम असेल, यू आर गोइंग टू बी लेट, तुमचं लग्न लेट होणारच आहे. लेट व्हायला हे असं कारणीभूत ठरणार आहे. म्हणून पहिल्यांदा प्रत्येक आता आपण याच्याकडे गेलो की लगेच 15 महिन्यावर लग्न ठरणार असं होणार नाही. दिस इज लाईक हे डिसीज, आजारासारखं आहे. जरा आजार का ताप आला का टायफॉइड आला का कॅन्सर आहे, कुठल्या टाईपचा आजार तुमच्या पत्रिकेत तुमच्या लग्नाच्या दृष्टिकोनातून आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि यू हॅव टू प्रिपेअर, तुम्ही प्रिपेअर राहता. येस, आता वी आर लाईक हॅव्हिंग अ कॅन्सर, आमच्या मुलाच्या पत्रिकेत कॅन्सरसारख्या दृष्टिकोनातून हा आता दोष तयार झालेला आहे, ह्याला तर वेळ लागेल, बट हे 100% क्लिअर होणार आहे. ही मी 101% गॅरंटी देतो की पत्रिका बैठल्यावर लगेच कळतं काय प्रॉब्लेम आहे, कशामुळं करावं नाही ते पण कळतो. आणि मी लोकांना हे पण सांगतो की हा टायफॉइड आहे, फॉर एक्झाम्पल मी टेक्निकल भाषेत बोलायला लागलो आहे की हा फ्लू आहे का टायफॉइड आहे का तुमचा ब्लड कॅन्सर आहे किंवा काय आहे बाबा, ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या स्टेजला आहे, हेच कसं आपण ॲनालिसिस करतो तसंच ॲनालिसिस पत्रिकेवरनं गॅरंटीडली होतं आणि तसं मी लोकांना सांगत असतो. सो काही गोष्टी लवकर होतं, काही लोक लेट होतात, पण पॅनिक व्हायची काय आवश्यकता नाही आहे. आपण ज्या पत्रिका बघून व्यवस्थित म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की ॲनालिसिस आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत 100% क्लिअर ओपिनियन माझ्यासारख्या लोकांचं तुम्हाला येणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि यू शुड हॅव कॉन्फिडन्स, की कॉन्फिडन्स मिळाला पाहिजे की यस हे असं आहे, एवढं केल्यानंतर होणारच आहे आणि ते होतच, यात काय डाऊट नाही. फक्त प्लॅन करून करणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठा मुद्दा अनेक जवळ अंडरलाईन करतो दरवेळेला की कुणी काय म्हणतं ताबडतोब करा असं नाही आहे. त्या माणसाचं प्रोफाईल, त्या माणसानं आपण किती सक्सेस दिला आहे, त्या माणसानं किती वर्ष आयुष्यामध्ये घातलेले आहेत या फील्डमध्ये आणि त्याला किती रेशिओ आहे, त्याचं बोलणं कसं आहे. आणि काही गोष्टी हवेत तर फेकत नाही ना, तुमचं लग्न होऊन जाईल, चला 4 महिन्यांनी होईल, दक्षिण दिशेला होईल, उत्तर दिशेला, असं काय कोण जर असेल तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की आपण रॉंग पर्सनकडे आलो आहे. आता आपण याचा विश्वास ठेवण्यात काय अर्थ नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवा तुम्ही, की तुम्ही ज्यावेळेला पत्रिका बघायला जाता त्यावेळेला समोरच्या माणसाला तुम्ही सरेंडर जरी करत असाल तरी सुद्धा तुम्ही जागृत राहा आणि जागृत राहून बघा की करतो ती बरोबर आहे का नाही. ह्याच्यापुढे अजून काय मी जास्त बोलू शकत नाही. बुद्धिमान लोकांना मी जे काय बोललो ते कळालं असेल, यात काय डाऊट नाही.
नक्कीच. खरं म्हणजे सरांनी एक आता उल्लेख केला होता तो म्हणजे कुंडलीवरून सगळ्याच गोष्टी क्लिअर होतात की नेमका का अडथळा येतोय. बरं, अडथळा येतोय तर त्यावरती नेमके उपाय काय आहेत. जसं कुंडली यासाठी महत्त्वाची आहे, लग्न ठरण्यासाठी जसं कुंडलीवरून काही गोष्टी आपल्याला समजू शकतात, तसेच वास्तुदोष देखील आपलं लग्न न ठरण्यासाठी कारणीभूत असतात. हे वास्तुदोष नेमके कोणते आहेत. बरं, वास्तुदोष असेल तर मग काय करायचं. असंख्य प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील.